नमस्कार मित्रस्वनी. आजना काही ऐराणी कथा स्टोरी ज्या तुमले खूप मोटिवेट करतील. आज एक असं वय कधी आपले लाईफमा प्रॉब्लेम नाही आणस आणि वयमुळे आपण कधी मागे नाही राहतस असा काही कथा आपण आज ऐकावं शेतस. 84 वर्षना वयमा बी फिट आणि ॲक्टिव्ह शेटस डॉक्टर जी.के. सिन्हा दखा या जयपूरना डॉक्टर शेतस आणि या 84 वर्षना वयमा बी एकदम स्वस्थ आणि सक्रिय शेतस. सगळ्यात महत्त्वाचा विषय 1980 पासून या जयपूरमा अनेक विद्यार्थीसले मार्गदर्शन करी राहणार आणि सर्वात त्यासना आयुष्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागला 30 वर्ष पाहिन त्या एकदम शाकाहारी जेवण करणार आणि एकदम थोडंफार त्या शरीरले त्यासनं असं म्हणणं आहे की तला आणि भुना वा भोजन शरीरसाठी कमजोर करस आणि त्या रोज प्रतिदिन अंगणमा एकदम फिरानं काम करतस, पूजापाठमा ध्यान देतस, धार्मिक ग्रंथ वाचायला आणि भजन ऐकायला त्यासले खूप आवडत. त्यासनं असं म्हणणं आहे की धार्मिक ग्रंथ आणि भजन आपले मानसिक शांती देतस आणि त्या कधी कधी हाय ड्रायफ्रूट्स आणि ज्या सिजनेबल फळ राहतस त्या सेवन करतस त्या नियमित. आणि त्यासनं एक संदेश लोकेसले की चांगलं खानपान आणि चांगला विचार आणि बुरी आदत पासून दूर राहावं या चांगला स्वस्थ आणि लंबी उम्रना रास आहेत असं त्यासनं म्हणणं से. दुसरा महत्त्वाचा किस्सा आहे आजना. 114 वर्षनी वयमा बी अमेरिकानी जी एक महिला आहे ती आज बी जिंदा दिली कायम आहेत. त्या महिलांनी 99 वर्ष ना वयपर्यंत त्या महिलांनी गाडी चालायला से आणि त्यासनं असं म्हणणं आहे की हौसला जर ठेवा तर आपण काही पण शिकू शकतस. अमेरिकाना मिशिगन राज्यानी बोनिटा गिब्सन या ज्या महिला शेतस या सर्व असल्यास प्रेरणा बनेल शेतस आणि हालिमा काही दिवस पहिले त्यासने 114 वर्ष वयना पूर्ण करात आणि त्यासनं चेहऱ्यावर आज बी हास्य आणि आत्मविश्वास देखणे लायक म्हणजे कायम रास. त्यासनं असं म्हणणं आहे की लंबी उम्र आणि स्वस्थ उम्रना त्यासनं राज काय माहिती का, एकदम महागडे दवा नाही. त्यासनं म्हणणे संतुलित भोजन आणि सकारात्मक सोच आई खूप महत्त्वाने शे. आणि मित्रस्वनी त्या जीवनभर साधारण पौष्टिक जेवण त्यासने करेले. त्यासनं असं म्हणणं आहे की जो आलू आहे तो ऊर्जाना मना साथीस आहे. त्या हासीने सांगतस की मना डाएटना महत्त्वाना हिस्सा आलू शे असं त्यासनं म्हणणं आहे. आणि आलू ऊर्जा आणि ताजगी मला देत राहत असं त्यासनं म्हणणं आहे. 109 वर्ष वयमा सुद्धा कोरोनाले त्यासने हारायला होतं एकदम. आज पण त्या स्वतः 99 वर्षपर्यंत वयपर्यंत त्या गाडी स्वतः चालायत. दखा मित्र सक्रिय त्यासनी दिनचर्या आहे. त्यासनं वय काय लेनदेन नाही आहे. त्यासनं प्रत्येक बुजुर्ग आणि युवासले एकच किमती संदेश आहे. त्यासनं म्हणणं आहे की जिंदगीले कधी बोझ समजू नका, प्रत्येक दिवस हासीसनी आणि सादगीना संगे तुम्ही जगा आणि एकदम मनमोकळेपणाने जगान सकारात्मक राहा असं त्यासनं जिंदगीविषयी एकदम भारी विचार आहे. त्यासनी लंबी उम्रना राज काय सांगेल माहिती का, सादगी, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पान पाहिजे तर तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकतस. दुसरा आजना महत्त्वाचा विषय मित्रसुनी आज असा व्यक्तीविषयी आपले जाणणं आहे, अशी माहिती लेणी आहे की तो व्यक्ती स्पोर्टले खूप काही मानस आणि स्पोर्टना एकदम खूप मोठा फॅन आहे. तर असा व्यक्ती 91नी उम्रमा बी बॅडमिंटनमा एकदम तरोताजा आणि एकदम चेन्नईना अड्याळ क्षेत्रना एक व्यक्ती शेतस. त्यासनी वय 91 वर्ष BM विश्वनाथ आणि त्या पूर्ण ऊर्जाना संगे आज बी बॅडमिंटनमा कोणता ना कोणता पदक जिंकी लयतस. आणि त्यासनं सुद्धा आई विचारे त्यासनी फिटनेसनी सुरुवात मन आणि आत्मापासून करेल होती आणि त्या खेळले जे आपला जीवनना मंत्र मानतस आणि त्यासनं तंदुरुस्त राजबना बारामध्ये काय म्हणता माहिती का, बॅडमिंटन माले कायम तंदुरुस्त ठेवस आणि उम्रना बारामा म्हणजे ब्लड प्रेशर न डायबिटीज न कोलेस्ट्रॉल जोश आणि सकारात्मक सोच त्यातले कायम हिंमत देस. दखा मित्रस्वनी एकनी व्यक्तीने वय 114 वर्षे आणि एक व्यक्ती आज बी 91 वर्षनी वयमा कोर्टमा बॅडमिंटन खेळायना. तर असं पॉझिटिव्ह काम तुम्ही बी करू शकतस.
या होतात आपणा ऐराणी कथा म्हणा काही स्टोरी ज्या तुमले आवडणार दोन जण नक्की वाट लावा. धन्यवाद.